वर्षीचा 729वा संजीवनी समाधी दिवस असणार आहे ज्ञानेश्वर माऊलीचा आळंदीला दर्शनासाठी. चला माऊली रामकृष्ण हरी. वांधाऱ्यांचा आळंदीपर्यंत पोहोचायचा बघण्यासारखं असतं. आपले जे सत्यावर असतील ते लहान मुलं पण असतात. पायी दिंडी यात्रा ही काय असते, तो अनुभव कसा असतो त्याने वाटेल की आपण तो घ्यावा, हा उद्देश व्हिडिओ बनवण्याचा आहे. तर मंडळी, मी दिनेश पाटील पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तुम्हाला गणवेश बघू शकता, कारण आपण आता निघालो आहे. थंबनेलमध्ये मला माहितीच पडलं असेल आपण कुठे निघालो आहे. कारण आता कार्तिक एकादशी नुकतीच झाली आणि आता आळंदी ज्ञानोबा रायाची यात्रा जवळ आलेली आहे. आणि आपल्या नवी मुंबईतील तमाम असे जे वारकरी बंधू आहेत ते आळंदीच्या दिशेने आता निघालेले आहेत. बऱ्याचशा पालख्या निघाल्या आहेत. तर आता त्यातली एक कोपरखंडाची जी पालखी आहे ती आपण आज या व्हिडिओमार्फत कव्हर करणार आहोत. तर आता ते सध्या खोपोलीमध्ये आहेत. तर माझे मित्र आहेत महेंद्र ठाकूर, त्यांच्या पूर्ण ग्रुपच्या वतीने अन्नदान असतं तिथे. तर तोही आपण या व्हिडिओमार्फत कव्हर करणार आहोत. तर असेच कंटिन्यू राहा. आणि मी सध्या एकटाच आहे, वन मॅन आर्मी. तर चला आता आपण प्रवासाचा आनंद घेऊया. बघू शकता तुम्ही आळंदी पायी दिंडी यात्रा कार्तिक महिन्याची ज्ञानेश्वर माऊलीचा आता यात्रा होणार आहे. अखंड महाराष्ट्रातून आळंदी येथे प्रस्थान झालेले बघू शकता. मित्रांनो, आता आपण पनवेल क्रॉस केलेला आहे आणि आपण चाललो खोपोलीच्या दिशेने. तुम्ही बघू शकता समोर पायी दिंडी चालू आहे. सर्व आळंदी इथेच चाललेले आहेत. आणि हा भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र बघू शकता तुम्ही. आपल्या नवी मुंबईला इथूनच पाणी पुरवठा जलशुद्धीकरण इथूनच होतो. तर आता साधारणतः वाजले आहेत 3 वाजले आहेत आणि आपल्याला एक अर्ध्या तासामध्ये आपल्या खोपोली इथे पोचायचं आहे. कारण कोकणाची जी दिंडी पायी यात्रा चालू आहे आळंदीपर्यंत, तिथे आपल्याला लवकरात लवकर पोचायचं आहे. कारण ते आता खंडाला घाटात आहेत आणि तो घाटाचा जो प्रवास आहे पालखीचा, तो दिंडीचा, तो आपल्याला या व्हिडिओमार्फत कव्हर करायचा आहे. तर आपल्या प्रवासाला निघूया. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडलाच तर नक्की चॅनलला लाईक, व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करायचं नका. तर चला आता लवकरच आपली कार्तिकी आळंदी यात्रा येते. तर तोही व्हिडिओ आपण या पुढे दाखवणार आहोत. तर कंटिन्यू राहा व्हिडिओवर.
तर मित्रांनो नमस्कार, तुम्ही माझा गणवेश बघू शकता, फुल लोडेड आहे आणि सोलो माझी राईड आहे. आपली बाईक बघू शकता पाठीमागे. ज्ञानोबा रायाची पावनभूमी आळंदी इथे नवी मुंबईमधून बऱ्याचशा पायी दिंडी यात्रा निघालेल्या आहेत आणि या वर्षीचा 729वा संजीवनी समाधी दिवस असणार आहे ज्ञानेश्वर माऊलीचा. तर तो सोहळा आपल्या या नेत्रात सामावण्यासाठी नवी मुंबईतील तमाम असे वारकरी बंधू पायी दिंडी यात्रा चालू केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल तर नक्की चॅनलला लाईक, व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आता आपण साधारणतः 1 तासाचा प्रवास केलेला आहे आणि आपण आता खंडाला घाटाच्या दिशेने आहोत. तुम्ही बाईकवर बघू शकता आणि आता आहे आपला बाईकचा व्ह्यू. खूप छान वाटतंय आणि सोलो जरी राईड असली तरी तुम्ही व्हर्च्युअल माझ्या सोबत आहात तर खूप भारी वाटतंय आणि तुम्ही जो मला प्रोत्साहन देता तर थँक्यू त्याबद्दल. कारण तुम्ही जसं मला प्रोत्साहन देता त्याप्रमाणे मलाही तुमच्यापर्यंत कुठले नवनवीन व्हिडिओ पोहोचवण्याचा मी नेहमीच अट्टाहास करत असतो. आणि इथे बघू शकता आता आपला महड देवस्थान अष्टविनायक क्षेत्र. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बघू शकता मित्रांनो, हे आहे वारकरी संप्रदाय. खूप ओढ असते विठू माऊलीची. जशी आषाढी वारी आहे तशी कार्तिकी वारी ही ज्ञानेश्वर माऊलीची. तुम्ही बघू शकता सुंदर असा अनुभव आहे. तर मित्रांनो नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि तुम्ही मला जसा प्रेम देत आलात तसाच प्रेम द्या. तसेच मी तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता कंटिन्यू करा, कारण मी आज जेवलो नाही, फक्त चहा पिलाय आणि चहामध्ये फक्त खारी बटार खाल्ले आणि निघालोय. तर पहिले आपण दर्शन घेऊया दिंडी यात्रेचे. आणि जो उत्साह असतो वारकऱ्यांचा आळंदीपर्यंत पोहोचायचा आणि काही पायी प्रवास करायचा तो खूप बघण्यासारखं असतं. आणि साधारणतः मी गेल्या वर्षी पण आळंदी यात्रेला गेलेलो आणि यावर्षी जाणार आहे. तर खूप भारी वाटतं आणि बोलतात ना एक वेल असते प्रत्येक गोष्टीची. तर आता मलाही तो योग आलाय. गेल्या वर्षी मी आळंदी यात्रेला होतो, नंतर पंढरपूर यात्राही झाली आपली आणि आज या वर्षी परत आळंदी यात्रा होणार आहे. तर ही सगळी माऊलीची कृपा आहे. आणि आपली जी पिढी आहे त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे, पण जी नवीन जनरेशन आहे जे जनशी बोलतात त्यांना ही पालखी, ही दिंडी यात्रा याचा त्यांना बराचसा विसर पडलेला आहे आणि ऍक्च्युली त्यांना माहिती पण नसेल. पण आपण या व्हिडिओ मार्फत आपले जे सबस्क्रायबर असतील ते लहान मुलं पण असतात तर त्यांच्यापर्यंत सिनेमॅटिक थ्रू आपण जेव्हा हा व्हिडिओ पोहोचवणार तेव्हा त्यांना उत्साह वाटेल की नक्की पायी दिंडी यात्रा ही काय असते आणि तो अनुभव कसा असतो. तो त्यांनाही वाटेल की आपणही तो घ्यावा. हा उद्देश व्हिडिओ बनवण्याचा आहे. तर चला कंटिन्यू करूया. आता आपण खोपोलीला पोहोचतोय. तर साधारण इथून 15-1 मिनिटाचं अंतर आहे. तर आपण फटाफट कव्हर करूया. पण आता वाजत पावणेच्या आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्कलवर म्हणजे आपण खोपोलीला पोहोचलेलो आहोत. तर आता येवलेमध्ये जाऊ, आपण चहा पिऊया. कारण सकाळपासून फक्त चहावरच आहे. तर एक 5 मिनिटाचा ब्रेक घेतो. भाई चहा दे. तर मित्रांनो माझा जीव म्हणजे चहा आहे. मला जेवण असतं पण इकडे चहावर मी भागवेल. बघू शकता पालखी ज्ञानोबाच्या जय घोषात वारकरी मंडळी बघू शकता. तर मित्रांनो आता घाट सेक्शन चालू झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आता आपण खंडाला घाट चढतोय. थंड वातावरण आहे, भारी वाटतंय. आता बघूया आपण कोकणाची दिंडी आहे आता आपल्या घाटामध्ये असेल. आपण लवकर
वारकरी आता इथे आराम घेतलेला आहे सर्वजणांनी. आणि आता आपण बाबा माझा तर दर्शन घेऊया. आता बघू शकता हे लुवा ते देवाचे आळंदी असा हा पायी दिंडी प्रवास असणार आहे. आणि इथे आता विसावा घेतला आहे माऊलीनी. तर आपण आता शिंगरोबाचं दर्शन घेऊया, शिंगरोबाचा देवाचा. जय शिंगरोबा. मित्रांनो शिंगरोबा देवाचं आपण दर्शन घेतोय. जय गजानना, जय एकविरा माते की. तर मित्रांनो आपण आत्ता बोर घाटात आता खंडाला घाटात आहोत. आणि तुम्ही आता बघू शकता वारकरी बघू शकता तुम्ही ही पायदिंडी यात्रा. तर मित्रांनो हे आहे श्री विठ्ठल रखुमाई पदयात्री कोपरखेडणा. तर तुम्ही बघू शकता तर मित्रांनो बघू शकता आता खंडाला घाट माऊली. तर आता पालखी आता ही कोपरखेडची पालखी आहे. आता पायी चालू आहे. वारकरी बघू शकता तुम्ही. आपण परफेक्ट वेळेवर पोहोचलेलो आहोत. आता उठून इथे पण आता विसावा घेतलेला आहे सर्वांनी. तर विठ्ठल रखुमाई वारकरी दिंडी बघा आता निघालेत माऊलीच्या आळंदीला दर्शनासाठी. चला माऊली, रामकृष्ण हरी. मित्रांनो तुकाराम महाराज रानकर दिंडी क्रमांक 130 बघू शकता तुम्ही. आता आपली वारकरी निघालेत आपल्या आळंदीच्या दिशेने. माऊली चला. हो हा अरे हा आलो. चला आता हो घेते. हो हा आलो. हा मित्रांनो बघू शकता तुम्ही उत्साह. हा खंडाला घाट आहे. आपल्यासारख्यांची हालत बेकार होते इथे चालताना. आणि जे माऊलीच्या नामस्मरणाने अखंड 30-30 किलोमीटर दिवसाला करतात. तर खरंच शिकून घ्यावं. आपली जी नवीन पिढी आहे शक्यतो त्या लोकांनी शिकून घ्या की काय असतं वारी आणि काय असतं तो आनंद. नक्की अनुभवायचा असेल तर एकदा तरी वारीमध्ये या. वाऱ्या तशा 4 असतात पण आपल्या 2 आपण आषाढी आणि कार्तिकी. तर आता ही आहे कार्तिकी वारी. संत ज्ञानेश्वर माऊलीचा आता संजीवन समाधी सोहळा येतोय. त्यानिमित्त सर्व वारकरी बंधू आळंदीच्या दिशेने निघालेले आहेत माऊलीच्या दर्शनासाठी. तर आता बघू शकता घाट रस्ता आहे पण वारकरी मंडळ निवांत चालू आहे. कुठली दिंडी आहे? मुंबई घनसोली रानकर सुनील महाराज रानकर. तर माऊलीच्या दिशेने निघालेत. तर माऊली ज्ञानेश्वर माऊली चला येतो. माऊली येतो पुढे पुढे येतो मी आता. जरा त्यांचं जरा घेऊन येता. चला रामकृष्ण हरी. रामकृष्ण. हा कालशी मग आता दिवसाला कधी तरी कव्हर करता कधी बसलं ना. हा वस्तीला ना. मित्रांनो खरं सांगतोय बरंचसं घेण्यासारखं आहे. आपली जी नवीन पिढी आहे तिला सर्व विसर पडलेला आहे. आणि हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू हाच आहे की आपण आपल्या आता ज्या जनरेशनप्रमाणे चाललो आहे तर ही जी वारीची परंपरा आहे जी वर्षानुवर्ष चालत आलेली आहे आणि पिढ्यानपिढ्या चालत आले आहे. तर वाऱ्या आहेत 2 तुम्हाला मगाशीच बोलो कार्तिकी एकादशी आणि आषाढी एकादशी. तर झालाच तर या दोघांमधून एक तरी वारी तुम्ही नक्की करा. नाही जमलाच तर थोडा तरी एखाद दिवस जरी तुम्ही काढलात वेळात वेळ काढून तरी खूप झालं. आणि हा आता खंडाला घाट आहे आणि इथे खूप चढणं आहे ना, खूप जिकरीचं काम आहे.
तरी माऊली तुम्ही बघू शकता थोडा थोडा विसावा घेऊन आपला प्रवास करतात. तर याला बोलतात खरी श्रद्धा. आणि ही श्रद्धा अशीच कायम राहू दे आणि जे प्रत्येकाच्या मनात ही माऊलीविषयी श्रद्धा अशीच जागृत राहू दे. कारण सर्व श्रेष्ठ जरी असला, पैसा जरी असला, तरी देवाच्या या द्वारी सर्व काही. तर चला कंटिन्यू राहा व्हिडिओवर. श्री विठ्ठल. वाटे जाता गंगा श्री विठ्ठल. चला माऊली. तर मित्रांनो आता वाजलेत 6 आणि आपण खंडाला घाटात आहोत. वाघजाई देवी मंदिर आहे पाठीमागे. तर आता जे पायी दिंडी चाललं आहे आळंदीला त्यांचा बऱ्यापैकी इथेच मुक्काम असणार आहे. तर इथे ज्या ज्या दिंडी येतील त्या आपण इथे दर्शन घेऊया. तर चला आता. जे आपल्याला आषाढीची वारी आपल्या घर बसल्या ज्या चॅनलने घडवली अशी आपली तुम्ही बघता श्री विठ्ठल. श्री विठ्ठल. श्री विठ्ठल. खूप दादा खूप मनोभावे तुमचे धन्यवाद मानतो. कारण यावेळीच आमची जी आषाढीची वारी आहे हर सकाळी आम्हाला तो दर्शन भेटायचा वारीचा. तर तुमच्या मुलाच आम्हाला तो वारीचं दर्शन घडला. धन्यवाद. आपल्या मंडळाचं नाव श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा वारकरी मंडळ कोपरखेरणे. आदरणीय आमचे आदित्यवार बाबा यांच्या प्रेरणेने चालू असलेली आपली दिंडी. या दिंडीत आम्ही अनेक वर्ष चालत आहोत आणि या दिंडीत राहून राहूनच आम्ही शिकलो. आजचा आपला 4थ्या दिवसाचा मुक्काम आहे. इथं आज 4थ्या दिवसाला मुक्कामाला आपण इथं आलेलो आहोत. वाघजाई माता मंदिर लोणावल्याला. लोणावल्याला लोक लय कुठं काय फिरायला येतात, पण वारकऱ्यांसोबत फिरायला या. कारण माझा पण उद्देश तोच आहे की जे आता आपली जी नवीन पिढी जी आहे ती फक्त व्हर्च्युअल बघते
अनुभव नाही घेत. अनुभव नाही तर घेतला. आपण एक अनुभव घेऊ शकता. आपल्या दिंडीमध्ये बघा कॅमेरा फिरवा, सगळी यंगस्टर पोरं आहेत. तर कोणी गायक आहे, तर कोणी चांगला आचार संहिता वापरतो आपल्या जीवनामध्ये, समर्थ करत असतात ही पोरं सर्व आपली यंगस्टर. आणि सगळी आपली कायम ती ही गाववाली पोरं. आपण बोलतो गाववाली पोरं कधी घडू शकत नाही, हे चुकीचं आहे. ही सगळी पोरं आपली गाववाली आहेत. हा, सगळी काय बोलतात त्याला, वाघाने घास खावा, अशा गवत खावा, अशा प्रकारे आपली पोरं आहेत. खरंच वाघाने गवत खाल्ल्यासारखं आहे. वरच्या भागात काही यांच्या घरात माळकरी पिकतात, पण आपल्या इथं पिकत नाही मला, आपल्या इथं घडवावं लागतं. त्याच्यामुळे ही जी पोरं जी घडलेली आहेत ना, ही वाघाला घास खाण्यासारखीच आहे. अशा प्रकारे आपण ज्ञानोबारांच्या सोहळ्याला चाललो आहोत. ज्ञानोबारांचा सोहळा खूप उत्तम चांगला आहे. सर्वांनी या आणि आमच्या दादांच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून यांना आणखी पुढे न्या. धन्यवाद दादा. तर मित्रांनो, अन्नदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं आणि त्याहून आपण जे वारकऱ्यांची जी आपण सेवा करतोय तिथे त्यांची सेवा आज आपले मित्र आहेत महेंद्र ठाकूर, एकविरा रिथम बीट्स आणि संपूर्ण वाद्य परिवार आहे कैलासवासी जयदेव पाटील याच्या स्मरणार्थ दरवर्षी या पायी दिंडीसाठी अन्नदानाचा कार्यक्रम असतो. श्री संत ज्ञानोबारायांचा समाधी संजीवन सोहळा 729 वर्ष होत आहेत आणि त्या सोहळ्याकरता ही पायी दिंडी चाललेली आहे. वैकुंठवासी आदित्यवार महाराज यांच्या प्रेरणेने कोपरखेरणे गावातून ही दिंडी आळंदीपर्यंत चाललेली आहे. दररोज विभागातील भाविक अन्नदाते या ठिकाणी येत असतात. आजचा हा खंडाला जो ठिकाण आहे, या ठिकाणामध्ये आमचे शिष्य, माझे जावई वैकुंठवासी हरिभक्त परायण जयदेव पाटील यांचा जो ग्रुप, कलाकार ग्रुप आहे, यांच्या वतीने ही पंगत या ठिकाणी दरवर्षी देत असतात आणि श्रद्धेने येऊन अन्नदान या ठिकाणी करतात. त्या धावपळीमधून वेळ काढून आमचे माननीय श्री शिवराम परशुराम पाटील साहेब आणि आमचा ग्रामविकास मंडळ या ठिकाणी पोचलेला आहे. वेळेत वेळ काढून, खूप असे ट्रॉफिक आहे तरी सुद्धा इथपर्यंत पोचलेले आहेत. त्यांचेही मंडळ या ठिकाणी आभारी आहे. आज जयदेवचं नाव खरंच या ग्रुपने टिकून ठेवलेलं आहे. तुम्हाला धन्यवाद वारकरी मंडळाच्या वतीने. तर मित्रांनो, अशीच ही जी सेवा आहे ही अशीच कायम घडो ही आपण ज्ञानेश्वर प्रार्थना करूया. मित्रांनो, आपली नुपूर ताई आज जरा शांत आहे कारण एक्झाम होती. जस्ट आता ती फ्री झालंय, तर आता पुढे तिचे कंटिन्यू व्हिडिओ येणार आहेत. तर मित्रांनो, आता वाजलेत, तुम्ही बघू शकता 10 वाजलेत, परफेक्ट 10 वाजलेत आणि आता आपण आपला परतीचा प्रवास चालू करतोय खंडाला घाटात, तो आपल्या घरी. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल मित्रांनो. आवडला असेल तर चॅनलला लाईक, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा, विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी असेल आणि आता आपण परतीचा प्रवास चालू करतो. आपली कॅमेरा